ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी डी सुराणा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चांदवड। विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन। मी विषय शिक्षिका जेव्ही वागचौरे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाणिज्य संघटन व्यवस्थापन यातील पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती। त्याचं नाव व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती। या प्रकरणातील तुम्ही मानवी कार्य बघितले, म्हणजे आर्थिक व आर्थिकेतर कृती बघितल्या। तसेच आर्थिक कृती म्हणजे काय, आर्थिकेतर कृती म्हणजे काय ते तुम्ही बघितलं। तसेच आर्थिक कृतीमधील व्यवसाय, पेशा, नोकरी हे 3 घटकही तुम्ही बघितले। त्यांच्या व्याख्या व वैशिष्ट्ये सोनवणे सरांनी तुम्हाला समजावून सांगितलेली आहेत। त्यानंतर पुढे व्यवसायाचे उद्दिष्ट तुम्ही बघत होता। त्यामध्ये व्यवसायाचं पहिलं उद्दिष्ट आहे आर्थिक उद्दिष्ट। आता आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय हे नेहमी लक्षात ठेवायचं की पैशाशी संबंधित असणारी उद्दिष्टे। त्यात तुम्ही नफा मिळवणे, नवीन ग्राहक शोधणे, नवीन उपक्रम, उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर ही उद्दिष्टे बघितली। त्यानंतर पुढे आपल्याला व्यवसायाची सामाजिक उद्दिष्टे बघायची आहे। तर त्यामध्ये बघा की व्यवसायाची सामाजिक उद्दिष्टे। आता बघा, कोणत्याही व्यवसायाला आपल्या व्यवहारांमधून अखेरीस जे साध्य करायचं असतं त्याला उद्दिष्ट असे म्हणतात। त्यामुळे व्यवसायाची प्रत्येक कृती किंवा कार्य ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूनेच प्रेरित असते। म्हणूनच बघा, सुरुवातीच्या काळात प्रत्येक व्यवसायाचं उद्दिष्ट हे जास्तीत जास्त नफा मिळवणे हेच असतं। परंतु आजच्या आधुनिक काळातील व्यवसायाचा नफा मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही। कारण बघा की उत्पादनाला आवश्यक असणाऱ्या घटकांसाठी आपण बघतो की वस्तूंचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी अनेक घटकांची आवश्यकता असते। उदाहरणार्थ मनुष्यबळ असेल, भांडवल असेल, कच्चा माल असेल किंवा इतर अनेक घटक। तसेच तयार झालेला माल विकण्यासाठी सुद्धा व्यवसायाला समाजावर, सरकारवर, तसे पर्यावरणावर म्हणजे सभोवतालची जी परिस्थिती आहे त्यावर अवलंबून राहावं लागतं। आणि म्हणूनच आधुनिक व्यवसायाला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आर्थिक उद्दिष्टांबरोबरच त्याला इतरही उद्दिष्टे साध्य करावी लागतात। आता इतर उद्दिष्ट म्हणजे काय, तर त्याला सामाजिक उद्दिष्टेही पूर्ण करावी किंवा साध्य करावी लागतात। आता बघा, तुम्ही पहिलं आर्थिक उद्दिष्ट बघितलं। आता प्रत्येक व्यवसायाला किंवा व्यवसाय करणे ही एक आर्थिक क्रिया आहे आणि त्यामुळे अर्थातच आर्थिक उद्दिष्ट ही सर्वात महत्त्वाची असतात। तर सामाजिक उद्दिष्टे, आता व्यवसायाची सामाजिक उद्दिष्ट कोणती, तर त्यामध्ये पहिलं दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे। आता प्रत्येक व्यवसायाने दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणं अति आवश्यक असतं। आता दर्जेदार वस्तू म्हणजे काय, तर क्वालिटी असलेल्या वस्तू। आता वस्तू उत्पादन दर्जा म्हणजे वस्तूंची शुद्धता, सुरक्षितता, टिकाऊपणा, उपयोगिता इत्यादी घटकांचा त्यामध्ये समावेश होत असतो। आता बघा की वस्तूंचं उत्पादन करताना वस्तूची शुद्धता ही नेहमी महत्त्वाची असते। म्हणजेच वस्तू बनवताना, तयार करताना त्यामध्ये जे घटक वापरले जातात तर त्यांची शुद्धता ही अगोदर तपासून पाहिली पाहिजे की जेणेकरून तयार होणारी वस्तूंची शुद्धता ही योग्य ठरेल। त्यानंतर बघा की सुरक्षितता। आता प्रत्येक ग्राहक हा खरेदी केलेली वस्तू ही स्वतः वापरत असतो आणि त्यामुळे बघा त्या वस्तूंचा त्याच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होता कामा नये। आणि त्यामुळे बघा की ती वस्तू ग्राहकांच्या आरोग्याबाबत सुरक्षित किंवा आरोग्यासाठी सुरक्षित असणं तितकंच महत्त्वाचं असतं। त्यानंतर आहे टिकाऊपणा। आता बघा की ग्राहक पैसे देऊन किंवा त्या वस्तूवर विश्वास ठेवून त्याची खरेदी करत असतो आणि त्यामुळे ती वस्तू जास्त काळ टिकेल यासाठी त्या वस्तूंची खरेदी केली जाते। आणि त्यामुळे बघा टिकाऊपणा हा गुणधर्मसुद्धा त्या वस्तूमध्ये असला पाहिजे। पुढं आहे उपयोगिता। आता उपयोगिता म्हणजे काय, तर वस्तूमध्ये आपण बघतो की मनुष्य किंवा मानव असंख्य वस्तूंचा उपयोग किंवा उपभोग घेत असतो।
आणि प्रत्येक वस्तूमध्ये कोणती ना कोणती उपयोगिता असते. म्हणजेच उपयोगिता व्याख्या करताना वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती असणं म्हणजेच उपयोगिता होय. व्यवसायातील वस्तूमध्ये उपयोगिता हा गुणधर्म असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच तयार होणाऱ्या वस्तूमध्ये मानवाची कोणती ना कोणती गरज पूर्ण करण्याची क्षमता ही असली पाहिजे. त्यानंतर दुसरं सामाजिक उद्दिष्ट आहे व्यापारातील गैरव्यवहार टाळणे. आपण बघतो बघा की आज व्यापार असेल, व्यवसायामध्ये अनेक गैरव्यवहार होताना दिसून येत आहे. त्यामध्ये सुरुवातीला काळा बाजार, की व्यवसायामध्ये अन्नधान्य असेल, तेल असेल किंवा इतर वस्तू असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच अनेक प्रकारचा काळा बाजार व्यापारामध्ये किंवा व्यवसायामध्ये हा केला जातो. त्यानंतर की चुकीची वजनमापे. आता आपण बघतो की वजन काट्यांमध्ये फेरफार केलेले असतात. त्यानंतर पुढे आहे फसव्या जाहिराती. बघा, बरेच लोक जाहिराती बघून वस्तूंची खरेदी करत असतात. की आज आपण बघतो की ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जाहिरातीमध्ये दाखवलेल्या वस्तू आणि प्रत्यक्षात आपल्यापर्यंत येणाऱ्या वस्तू यामध्ये मोठी तफावत असलेली आपल्याला बघायला मिळते. की जाहिरातीमध्ये असलेल्या वस्तूंचा रंग वेगळा, आपल्यापर्यंत आल्यानंतर त्या वस्तूंचा रंग वेगळा असतो. त्यानंतर क्वालिटीमध्ये फरक असतो, साईजमध्ये फरक असतो. तर अशा प्रकारचे अनेक गैरव्यवहार होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणूनच व्यवसायात टिकून राहण्यासाठी किंवा व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिकांनी सर्व गैरव्यवहार किंवा वरील सर्व गैरव्यवहार टाळणे आवश्यक असते. तरच व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर नफा हा मिळू शकतो. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे रोजगार निर्मिती. सर्वात महत्त्वाचं व्यवसायाचं उद्दिष्ट. आपण बघतो की भारतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे आणि म्हणूनच भारतातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी होय. की लोकांची काम करण्याची इच्छा असते, ते चांगले शिकलेले असतात, त्यांची पात्रता असते, तरीही त्या लोकांना काम मिळत नाही आणि त्यामुळे बेरोजगारीची संख्या आपल्या भारतामध्ये जास्त दिसून येते. आणि त्यामुळे सुद्धा बघा, काम न मिळाल्यामुळे गरिबीचं, दारिद्र्याचं प्रमाणही आपल्या देशामध्ये जास्त दिसून येतं. आणि त्यामुळे बघा, प्रत्येक व्यवसायाने किंवा व्यापाराने आपलं सामाजिक हे उद्दिष्ट जे आहे रोजगार निर्मिती ते साध्य करणं, पूर्ण करणं आवश्यक आहे. मग बघा की आपण बघतो की समाजामध्ये अनेक कुशल व अकुशल मनुष्यबळ असतं किंवा कामगार असतात आणि त्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणं हे व्यवसायाचं महत्त्वाचं एक सामाजिक उद्दिष्ट आहे. तसंच नोकरी किंवा रोजगार देताना जर समाजातील जे आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आहे, जसे अपंग व्यक्ती आहे, यांना जर प्राधान्य दिलं तर मोठ्या प्रमाणावर गरिबीचं, दारिद्र्याचं प्रमाण हे आपल्या देशातून कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर पुढे आहे कर्मचारी कल्याण. आता बघा की कुशल व अकुशल कर्मचारी हा समाजाचा एक भाग आहे. या कामगारांची जर काळजी घेतली तर समाजाचं मोठ्या प्रमाणावर कल्याण होण्यास मदत होईल. आता बघा, कामगारांचं कल्याण साधायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्यांना योग्य व नियमित मोबदला देणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांचा जो ठरवलेला पगार आहे, वेतन आहे, तो जर योग्य वेळेत दिला तर त्यांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यानंतर कामाच्या ठिकाणी सुविधा पुरवणे. आता कर्मचारी बघा की बरेच तास एका ठिकाणी काम करत असतात आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा की प्रसाधनगृह असेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या काही सुविधा असेल तर या सुविधा पुरवणं आवश्यक असतं की जेणेकरून ते आपलं काम योग्य पद्धतीने करू शकतील. त्यानंतर पुढचं आहे निपक्षपाती धोरण. आता बघा की सर्व कामगार हे एका ठिकाणी काम करत असतात आणि त्यामुळे
कोणत्याही कामगारांमध्ये भेदभाव न करता सर्वांना जर समान वागणूक दिली तर ते कर्मचारीसुद्धा आपलं काम योग्य पद्धतीने करतात. तसेच बघा की पगाराव्यतिरिक्त जर इतर मोबदले दिले तरीही मोठ्या प्रमाणावर कामगारांचं कल्याण होण्यास मदत होईल. आता पगाराव्यतिरिक्त इतर मोबदले म्हणजे कोणते? तर दिला जाणारा बोनस असेल किंवा कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती असेल किंवा इतर सुविधा असेल, ह्या जर दिल्या गेल्या तर कामगारसुद्धा आपलं काम हा प्रामाणिकपणे करू शकतात. त्यानंतर पुढं आहे सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत करणे. आता बघा आपण बघतो की व्यवसायाची उद्योगांची संख्या ही वाढलेली आहे आणि त्यामुळे या वाढत्या औद्योगिकरणामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. उदाहरणार्थ वाहतुकीची कोंडी, मोठ्या प्रमाणावर आपण बघतो की ट्रॅफिक जाम झालेलं असतं. त्यानंतर हवा व पाणी प्रदूषण, की कारखान्यातील विषारी वायू आहे ते हवे सोडले जातात. त्यानंतर दूषित पाणी असेल किंवा सांडपाणी असेल तर ते नद्या तलावांमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे सुद्धा बघा हवेचं आणि पाण्याचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होताना आपल्याला दिसतं. त्यानंतर की ज्या ठिकाणी व्यवसाय आणि उद्योग आहेत त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण होताना दिसून येतात. तर व्यवसायाने बघा की जागरूक राहून हे सर्व प्रश्न कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे सामाजिक कल्याणात सहभाग. आता बघा की समाजाच्या सर्व साधारण कल्याणासाठी सर्व व्यावसायिकांनी जागरूक असलं पाहिजे. म्हणजे आवश्यक तेथे देणग्या दिल्या पाहिजे. तसंच की उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे आणि हे सर्व जर व्यवसायाने केलं तर नक्कीच समाजाचं मोठ्या प्रमाणावर कल्याण हे होऊ शकतं. त्यानंतर बघा की पुढे आपल्याला व्यवसायातील नफ्याची भूमिका दिलेली आहे की नेमक्या नफा हा कसं काम करतो किंवा नफा हा का महत्त्वाचा आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. तर व्यवसायातील नफ्याची भूमिका. आता प्रत्येक व्यवसाय करण्यामागचा मुख्य उद्देश आपण बघितला की नफा मिळवणे हाच असतो. म्हणजेच खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणं म्हणजेच नफा होय. म्हणजे आपल्या खर्चापेक्षा आपलं उत्पन्न हे जर जास्त असेल तरच त्याला नफा असे म्हणतो. त्यानंतर बघा पुढे आपल्याला की नफ्याची भूमिका असलेला एक आकृती दिलेली आहे. त्यामध्ये की नफा जर मोठ्या प्रमाणावर मिळत असेल तर त्यामुळे व्यवसायामध्ये अनेक बदल हे करता येऊ शकतात. सुरुवातीला त्यांनी दिलं आहे नफा म्हणजे गुंतवणूक परतावा. परतावा म्हणजे परत मिळणे, गुंतवलेले पैसे परत मिळणे. त्यानंतर नफ्यामुळे संशोधन व विकास होऊ शकतो. व्यवसायाचे वाढ व विस्तार होऊ शकतो. नफा जर मिळत असेल आणि कामगारांना जर योग्य तो मोबदला दिला जात असेल तर त्यांच्या कार्यक्षमतेत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. त्यानंतर उदरनिर्वाहाचं साधन, त्यानंतर धोका पत्करण्याचं फळ म्हणजे नफा होय. तर ते आपण सविस्तर पुढे बघू. तर नफ्याची भूमिका. आता त्यातील पहिलं गुंतवणूकदारांना परतावा. आता बघा की व्यक्तीकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यापाठीमागील अपेक्षाच ही असते की गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा होय. आणि जर गुंतवणुकीला अपेक्षित परतावा परत मिळणे ही जर अपेक्षा असेल तर त्यासाठी सुरुवातीला व्यवसायाला चांगला नफा होणं अपेक्षित असतं. तरच गुंतवणुकीतील परतावा हा मिळू शकतो. त्यानंतर बघा पुढे संशोधन व विकास. आता आपण बघतो की सुरुवातीला व्यवसाय टाकला जातो तेव्हा तो अतिशय लहान असतो, परंतु जसजसा त्याला नफा होत जातो तसतसा त्याच्या शाखा वाढत जातात, त्याचा विकास होत जातो, विस्तार होत जातो. परंतु व्यवसायाचा विकास आणि विस्तार जर करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नफ्याची पैशाची गरज असते. आणि त्यामुळे बघा जर नफा जास्त असेल तर त्यामुळे खर्च अधिक करून व्यवसाय सक्षम करता येतात. आणि त्यामुळे
नवीन तंत्रज्ञानाचा वापरही त्यामध्ये करता येतो. आपण बघतो की आज व्यवसायामध्ये नवनवीन यंत्रांचा वापर केला जातो आहे. म्हणजे कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न आज व्यवसाय किंवा उद्योग करताना दिसून येत आहे आणि त्यामुळे आपल्या देशालाही त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ किंवा फायदा होताना दिसून येतो. त्यानंतर पुढचा आहे वाढ आणि विस्तार. आता बघा, नफा मिळवणे हा अंतर्गत स्रोत आहे. आता नफ्याचा वापर प्रत्येक व्यावसायिक हा व्यवसायाचा विस्तार किंवा वाढ करण्यासाठी करतात. तसंच काही व्यावसायिक हे नफ्याचा काही भाग हे पुनर्गुंतवणुकीसाठी किंवा पुन्हा गुंतवणुकीसाठी राखून ठेवतात किंवा व्यवसायामध्ये किंवा उत्पादनामध्ये विविधता आणण्यासाठी वापरतात. त्यानंतर पुढे आहे कार्यक्षमतेत वाढ. आता बघा की व्यवसायाला जर सतत नफा होत असेल तर व्यवसायामध्ये जे कामगार काम करतात त्यांचं वेतन असेल किंवा नियमित देणी असेल तर ते देता येतात. जर व्यवसायाला नफाच होत नसेल तर व्यवसायाचा मालकसुद्धा कामगारांचे वेतन वेळेत देऊ शकत नाही किंवा देणी देऊ शकत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसायाला तोटा सहन करावा लागतो. परंतु नफा जर जास्त असेल तर कामगारांचे वेतन किंवा इतर ज्या देणी आहेत तर त्या नियमित देता येतात आणि त्यामुळे कामगारांनासुद्धा काम करण्याची एक प्रेरणा मिळते. तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत देखील वाढ होते. त्यानंतर पुढं आहे उदरनिर्वाहाचं साधन. आता बघा, व्यवसायामध्ये उद्योगामध्ये काम करणं हे एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ओळखलं जातं की प्रत्येकाला आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते आणि त्यामुळे कोणतं ना कोणतं काम मानवाला करावं लागत असतं. म्हणजेच उदरनिर्वाहाचं साधन त्याला शोधावं लागत असतं. बघा, जीवन जगण्यासाठी अर्थात उदरनिर्वाहासाठी मानव व्यवसायात नफा मिळवतो. तसेच बघा की पुरेसा जर नफा जर त्याला मिळत असेल तर तो आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा त्यातून प्रयत्न करत असतो आणि जसजसा नफा वाढत जातो तसतसं त्याचं जीवनमानही सुधारत असतं. तसं त्याचा राहणीमानाचा जीवनमानाचा दर्जाही उंचावलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, पुढचं आहे धोका पत्करण्याचे फळ. आता बघा की व्यवसायात व्यावसायिकाने स्वीकारलेल्या धोक्याबद्दलचं बक्षीस म्हणजेच नफा होय. आता बघा की ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही त्यांचा मोबदला म्हणजे नफा होय. आता यामध्ये उदाहरणार्थ बघा की प्रतिकूल मागणी. बऱ्याच वेळा असं होतं की वस्तूंचं उत्पादन हे जास्त असतं परंतु त्या वस्तूंना मागणीच येत नाही आणि त्यामुळे तयार झालेला माल तसाच विक्रीअभावी पडून राहतो. त्यानंतर आहे सरकारी धोरणे. आता आपण बघतो की सरकारी नियमांमध्ये धोरणांमध्ये नेहमी बदल होत असतात. तसेच आयात निर्यातीमधील धोरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम किंवा विपरीत परिणाम हे व्यवसायावर किंवा व्यावसायिकांवर होताना दिसून येतात. आता बघा की व्यवसाय म्हटलं तर त्यामध्ये अजून अनेक प्रकारचे धोके निर्माण होण्याची शक्यता असते. व्यवसायाला एखाद्या वर्षी मोठ्या प्रमाणावर तोटा होऊ शकतो किंवा अचानक व्यवसायाला आग लागू शकते, चोरी होऊ शकते. परंतु व्यवसायाला किंवा व्यावसायिकाला मोठ्या प्रमाणावर नफा मिळवायचा असेल, व्यवसायाचं वाढ व विस्तार करायचा असेल तर त्याला ह्या सर्व प्रकारचे धोके हे स्वीकारावेच लागतात आणि व्यवसायात व्यावसायिकाने स्वीकारलेल्या धोक्याबद्दलचं बक्षीस म्हणजेच नफा होय. त्यानंतर बघा, शेवटचं सामाजिक उद्दिष्ट की व्यवसायात टिकून राहणं. आता बघा, व्यवसायाला जर नेहमी नफा होत असेल तर व्यावसायिक बाजारपेठेत टिकून राहतो किंवा स्पर्धेमध्ये टिकून राहतो आणि जर व्यवसायाला जर पुरेसा नफा मिळत नसेल, होत नसेल तर स्पर्धेच्या बाजारामध्ये तो टिकू शकत नाही. म्हणजेच बघा की आपण बघतो की मार्केटमध्ये एकाच वस्तूचं उत्पादन करणारे अनेक व्यावसायिक असतात. ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणत असतात आणि म्हणून आपला व्यवसाय जर टिकवायचा असेल तर प्रत्येक व्यवसायाला
स्पर्धेला सामोरे जावं लागतं. नवनवीन तंत्रज्ञान असेल, नवनवीन सुविधा या आणाव्या लागत असतात, तरच तो बाजारपेठेमध्ये टिकून राहू शकतो. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये की व्यवसायाची सामाजिक उद्दिष्टे बघितली, त्यानंतर व्यवसायात नफ्याची काय भूमिका आहे तेही आपण बघितलं. त्यानंतर पुढे आपल्याला व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.